रिसॉर्ट? शमिका पेंट से अभी हेच सरप्राईज होतं तुझ्यासाठी. इथे चाललोय आपण हनीमूनला. अभी नाही, आपण नाही जायचं हनीमूनला. का? काय झालं? अरे बघ ना, आधीच केवढा खर्च झालाय. हे बघ, आपण जाऊ हनीमूनला, पण आत्ता नको. मग कधी? हे बघ शमिका, मला कळतंय तू घरासाठी किती विचार करतेस, पण आता तूच मला सांग, आत्ताच अशी वेळ आहे की जेव्हा आपण रिलॅक्स माइंडने हनीमूनला जाऊ शकतो. एकदा का आपली कामं सुरू झाल्यानंतर जमणार आहे का आपल्याला? हो मला कळतंय, पण तू माझं खर्चाचा विचार करू नकोस. बाबांनी सुद्धा तेच सांगितलंय. हे बघ, तू ऐकणार आहेस का माझं? मगापासून आपलं चाललंय तुझं. फार हट्टी झाली आहेस तू. हे बघ, आता मी बोलेन ते ऐकायचं. मी नवरा आहे ना तुझा. माझा शब्द शेवटचा शब्द असेल, कळलं? हो. आणि माझा शेवटचा शब्द आहे शमिका, आय लव्ह यू. अरे डिनर. सिरियसली या इट वॉज लवली, पण बऱ्यापैकी हेवी डिनर झाला नाही. संध्याराजे, आता अशा डिनर्स विथ कॉकटेल्सची सवय करून घ्या. काय इथून पुढे असे बरेच ओकेजन्स येतील सेलिब्रेशनसाठी. ऍक्च्युली मला तर इतकं सही वाटतंय माहितीये मॉम. म्हणजे त्या बिचाऱ्या शमिकाची जी काही हालत होत असणार आहे ना तिकडे, तिच्या सो कॉल्ड फेवरेट सासरी, मला तर खूपच भारी वाटतंय. म्हणजे ते आजीच्या हातावर उकळतं पाणी, ते मेघनाशी भांडण अँड मेनी मोर. वाव जय, आय मस्ट से यू आर सिरियसली व्हेरी लकी. म्हणजे हे सगळं घडत असताना तू त्या बिचाऱ्या शमिकाचा तो रडवेला चेहरा बघायला तिथे असशील हो ना. खरंच फुल टू एंटरटेनमेंट असते. तुला सांगतो, सध्या मी संध्याराजे असं टीव्ही ऑनच करत नाही, फिल्म्सलाही जात नाही, कारण की घरीच एक रियालिटी शो चालू असतो, द पेंट्स ए हाऊस शो. जय, आता हा जो तमाशा चालू आहे ना, तो हळूहळू वाढत जाणार आहे आणि आपण तिघही त्याची मजा घेणार आहोत. सगळ्यांना असं रडवेन ना की असणं काय असतं हे विसरून जातील.
जय अशू ते मी हिच्याशी बोलत होतो की एक मिनिट, मी जरा गाणं ऐकत होते ना मोठ्याने, म्हणून मला काही ऐकूच आलं नाही तू काय म्हणालास ते. आणि जय, तू आता यावेळी इकडे? अगं मी 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 तुला भेटायला आलेलो. मी तुला सरप्राईज देणार होतो, पण म्हणजे या मी त्याला म्हटलं, पण ऍक्च्युली आशू तर आता झोपली असेल. हो जय, शमिका गेल्यापासून ना मला आजकाल लवकरच झोप येते. ओ असं असेल तर मग आपण ड्राईव्ह साठी जायचं. जय, अरे मी आणि रिया आता कॉफी पिणार होतो. आय मीन आय डोंट माइंड, तुम्ही पण जॉईन करू शकता. नाही, आम्ही ऑफकोर्स म्हणजे ड्राईव्हलाच जायची इच्छा असेल तर जा, काही हरकत नाही. फक्त लवकर परत या. ओके या बेबी. या शुअर. ग्रेट जय, मी जरा 2 मिनिटात चेंज करून येते. या बेटा. या कूल. मॉम, आत्ताच कोणीतरी शमिकाच्या चेहऱ्याविषयी बोलत होतं ना, आणि आता बघितलं का कसा चेहरा पडलाय ते. नाही पण जय, जस्ट चेक टाइम. हे बघ, आपण जे काही प्लॅन्स करतोय ना ते सगळे इंटरकनेक्टेड आहे. आपल्यापैकी कुणाकडून जरी छोटीशी चूक झाली ना तर आपण सगळे गोत्यात येऊ शकतो. वी नीड टू बी व्हेरी केअरफुल. व्हेरी. अरे हा अभि कुठे गेला? आता तर इथेच झोपला होता. अरे काय झालं? तुम्ही एकदम गप्प का झालात? काय सिरियस आहे का? काय नाही, बस. काय नाही, ते महागाई बद्दल बोलत होतो. अरे काय झालंय? नाही, काहीच नाही. अगं काहीच नाही खरंच. अभि, ते महागाई वाढली आहे ना, त्याच्याबद्दल जरा बोलत होतो. आई, बर, मला माहिती आहे तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतात, पण तुम्हाला मला सांगायचं नाही, हो ना? वेल, हनीमूनला आत्ताच जायचं नाही असं मीच अभिला सुचवलं होतं. तुम्ही याच विषयी बोलत होतात ना? आणि अभि म्हणाला असेल, बघा ना कशी मुलगी आहे, साधा हनीमूनला सुद्धा यायला तयार नाही. बरोबर ना? मी काय अशी तक्रार केली नाही. नाही, गंमत केली मी. मला माहितीये आपल्या घरातली सगळी माणसं समोरचा माणूस कसा खुश राहील याची खूप काळजी घेतात. आणि मला हेही माहितीये की तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे की अभिसोबत मी कुठेतरी बाहेर जावं, एकमेकांना आम्ही वेळ द्यावा. पण मी खरंच सांगते, आत्ता नको. बघ, मी म्हंटल होतं ना,
काहीतरी खूळ घेतलं हिने डोक्यात. अगं पण बाळा तुला का नाही जायचं आता? हे बघ आता काय आणि नंतर काय, केव्हा तरी जायचं ना, मग जा ना. हे बघ आताच तुमचं लग्न झालंय, आता गेलात तर बरं वाटेल तुम्हाला. एकदा तुम्ही आपापल्या उद्योगात आणि कामात रमलात ना की इच्छा आणि वेळ असला तरी जमणार नाही एखाद वेळेला. म्हणून म्हणते आता जाऊन या ना. वा, म्हणजे आपल्या सुनेला हनीमून साठी जा म्हणून कन्व्हिन्स करणार आपलं पहिलंच घर असावं. वा रे पेंडसे. मान्य आहे मला. आणि असंही अभिसोबत कुठेही जाणं कुठेही राहणं माझ्यासाठी छानच आहे की, पण आत्ता नको. कारण काय ना, इतका खर्च झाला ऑलरेडी आणि तो अवॉइड करणंही शक्य नव्हतं. तर तो आत्ता टाळता येऊ शकतो ना. मला असं वाटलं की याच निमित्ताने थोडं सेव्हिंग पण करता येईल. आणि आजी नाराज आहेत जरा माझ्यावर, तर त्यांची नाराजी पण दूर करता येईल. हे सगळं छान झालं, सगळं ठीक झालं की मग मोकळ्या मनाने मी अभिसोबत जाऊ शकते. खरंच कौतुक करायला पाहिजे. आजच्या काळात एकही मुलगी अशी सापडणार नाही जी आपण असं म्हणेल की आम्ही आता हनीमूनला जात नाही म्हणून. पण शमिका, आम्ही तुझं म्हणणं मान्य करू एका अटीवर. मान्य? एकच अट. आता तू नाही गेलीस तर चालेल, पण पुढच्या महिन्यात तुला नक्की जायला लागेल. कुठलीही सबब न सांगता, कुठल्याही प्रकारचा त्याग न करता जाशील? ओके. खुश? बरं, आलेच मी. कुठे जायचं ठरवलं ना आता? हा, ठरवलं असेल. नाही असं काही नाही, आलोच मी. हा दादा. महागाई काय कारण सांगतोय? नाही म्हणजे कुणाला कौतुक करायचं असेल माझं तर करू शकतात. आणि नसेल करायचं, नुसतं गालातल्या गालात हसायचं असेल तरी चालेल. वा अभिजित पेंडसे, काय डोकं चालवलंय राव तुम्ही. म्हणजे बायको कुठल्या गोष्टीला जर नाही म्हणत असेल तर बरोबर मोठ्यांचं प्रेशर आणायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी होतात. देवा कसं होणार आहे रे, काय होणार माझ्या हनीमूनचं तूच जाणे. कौतुक तर तुझं केलंच पाहिजे आणि एक खास बक्षीस पण दिलं पाहिजे तुला. अच्छा, काय देऊ? पटकन लवकर. काय करतेस? काय चाललंय मग तुझं? मारतेस काय?
अशा कित्येक क्षणांना हनीमूनसाठी राखून ठेवलंय मी, पण राहत नाही आता. राहवत नाही म्हणे. कसं आहेस ना तू? तू कसं काय बोलू शकतो साईबाबांशी आपल्या हनुमानविषयी? त्यात काय, मी असं वाटून घेत असतो तर तुझा होकार कसा मिळवला असता? नाही, ते सगळं ठीक आहे, पण तुला एक माहिती आहे का, आपण जेव्हा जेव्हा एकत्र असतो ना, ते सगळेच क्षण हनीमून सारखे असतात. अच्छा, अनुभवूयात सगळेच क्षण. चालेल. बाटली हवी होती. कुठे गेली औषधाची बाटली माझी? अरे अभि, ए अभि, कोणाला काळजीच राहिली नाहीये माझी. माझी चिमणी होती ती घ्यायची माझी काळजी, पण ती गेली सासरी. आणि आता इथे इथे सगळे असून नसल्यासारखेच आहेत या घरात. अभि, ए अभि, अरे हा का ऐकू येत आहेत की नाही तुला? काय आजी, काय झालं? आता काय शिल्लक राहिलंय व्हायचं? तू एवढा बदलशील असं वाटलं नव्हतं मला अभि. अगं पण झालं तरी काय? पूर्वी माझं औषध संपायच्या आधी तू औषध घेऊन यायचंस, पण आता तुला महत्वाची कामं असतील ना बाकीची. माझं म्हातारीचं औषध कशाला लक्षात ठेवतोयस आता? ऐक. अगं नाही, ते तसं नाही आजी. त्याचं काय झालं, माझ्या लक्षात होतं, मी आणणारच होतो, पण ते म्हणजे नेहमी आणतोस की नाही, त्या गडबडीमध्ये म्हणजे नेहमी आणून ठेवतोच ना मी. तर यावेळेस नेमकं काय झालं की अभि, अरे काय हे तू कालच नाही का आणून ठेवलंस? मला म्हणालास की आजींचं औषध संपायच्या आधी आणून ठेवायला हवं. विसरलास ना? हा, विसरलो. बघ, मी आणून ठेवलो तर माझ्या लक्षातच नाही. ठीक आहे, चला, माझे आता इथले दिवस संपले. दुसरं काही नाही. आजी असं काय म्हणतेस? हे बघ, आता तर खरे दिवस सुरू झालेत आणि मी असं वागेन तुझ्याशी? हा, लाडका नातोय की नाही मी तुझा? हे अजय, कोणी आलं तरी आपली यारी दोस्ती बरकरार आहे की नाही? कळतंय हो मला. मी तुला कसं विसरू शकतो आजी? देखल्या देवा दंडवत. चल, काही बोलू नकोस माझ्याशी. तू का इथे उभी राहून असतेस? तुझी सासू एकदाही कामासाठी तुला हाक मारत नाही वाटत? मी तुझी सासू असते ना, बरोबर कामाला लावली असती तुला. हो, मी जाते आईंना मदत करायला. हा, थांब, मी पण येते. हो, या ना. अभ्या, औषध आणलीस ते बरं केलंस रे बाबा. आजी, काय खरं नाही सोन्याचं तुझ्या. आई, काही मदत करू का? अगं, काय मदत हवी हे विचारायचं नसतं. समोर जे काही काम असेल ना, ते आपणहून करायचं असतं. तुझी सासू आहे गरीब गाय, ती काय हेच सांगणार, नको ग बाई, मी करेन ना सगळं, तू नंतर कर. होय की नाही ग?
हो. आज मी करते कारण आज जरा स्पेशल बेत केलाय. भरली वांगी करायची आहेत, पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत. उद्यापासून तू कर. कशाला आज नको, आजपासूनच करू देत. कळू देत ना तिला. जड पदार्थ करायची सवय होऊ देत तिला. वरण भात करण्यात कसलं आलंय कौतुक, ते काय कोणीही करेल. बघूया तरी काय काय जमतंय हिला ते. तू चल माझ्या बरोबर गच्चीवर, आपण कुरडई आणि पापड वाळत घालूया. अहो पण आणि हो, सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचन आवरून ठेव. नुसता स्वयंपाक करणं महत्वाचं नसतं, त्याच्यानंतर होतो पसारा ना, तो सगळा आवरायचा असतो. हो चल ग. वरण भात करण्यात कसलं आलंय कौतुक, ते काय कोणीही करेल. बघूया तरी काय काय जमतंय हिला ते. हा कुठल्या देशाचा नकाशा आहे? नाही नाही, मला चांगलंच जेवण बनवायला पाहिजे.